यानंतर बातमी आहे का मोठ्या गौप्यस्फोटाची। प्रशांत कोरटकरकडे जी 7 कोटी रुपयांची रोल्स रॉइस गाडी आहे त्याला आता नवं वळण मिळालंय। शिवराय आणि संभाजीराजेंबद्दल अवमानकारक बोलणारा कोरटकर वापरत असलेली गाडी ही चिटफंड घोटाळ्यामधील आरोपी महेश मोतेवारांची होती। मात्र माझी एकच गाडी नव्हे तर जवळपास 500 कोटींची जप्त केलेली संपत्ती केंद्र सरकारनं नेमलेल्या प्रशासकानं विकल्याचा मोठा आरोप मोतेवारांनी केलाय। TV9 वर त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। त्यांच्या दाव्यानुसार सतीश क्षीरसागर नावाचा व्यक्ती केंद्राकडून नेमण्यात आलेला होता। त्यानं माझ्याकडची जप्त संपत्ती कवडीमोल भावामध्ये विकल्याचा गंभीर आरोप मोतेवार यांनी केला। मी ज्यावेळेस अरेस्ट झालो तर लिक्विडेटर सेंट्रल गव्हर्नमेंटचा लिक्विडेटर अपॉइंट झाला, त्यावेळेस जवळजवळ माझ्याकडे 50 ते 100 फोर व्हीलर गाड्या होत्या। त्याच्यामध्ये ऑडी होती, रेंज रोवर होती, रोल्स रॉयल होत्या, Q3 होती, भरपूर आलिशान गाड्या होत्या। ते माझ्या हिमतीवर मेहनतीवर मी कमवलेल्या होत्या। त्या गोष्टीचं टॅक्सेस वगैरे सगळं मी भरलेलं होतं। आणि मी ज्यावेळेस अरेस्ट झालो, लिक्विडेटर अपॉइंट झाला, त्यावेळेस सगळे बँक अकाउंट, सगळे प्रोजेक्ट, सगळे ऑफिसेस हे लिक्विडेटरच्या ताब्यात गेले। मग त्या गाड्या माझ्याकडे जवळजवळ 40 ट्रॅक्टर होते, 100 डंपर होते, 20 पॉकलँड होते, 40 JCB होते। ह्या सगळ्याची विल्हेवाट ह्या क्षीरसागर नावाच्या लिक्विडेटरने सगळे विकले। तर काय काय जप्त झालेलं होतं? ऑडी, रेंज रोवर, Q3, 100 गाड्या, 40 ट्रॅक्टर, 100 डंपर, 20 पोकलेन, 40 JCB, 25,000 म्हशी, 5,000 शेळ्या। मोतेवारने जो दावा केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या संपत्तीमध्ये काय काय नेमकं जप्त झालेलं होतं ते आपण या ठिकाणी पाहताय।